हां, आज पुत्रसंगममधला तिसरा धडा, तृतीयः पाठः रामस्य कुशलवयोः च. आता आपण पाहिलं, पहिला जो पाठ होता तो इसवी सन पूर्व 5व्या शतकातला होता. दुसरा बघितला तो इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 4थं शतकापर्यंत असं म्हटलं गेलं. आता हा जो आहे तो ख्रिस्ताब्दस्य दशमे शतके जातेन दिङ्नाग कविना रचितं कुन्दमाला नाम नाटकम. 10व्या शतकात झालेले दिङ्नाग, अंडरलाईन करून ठेवा, दिङ्नाग नावाच्या कवीने लिहिलेलं हे नाटक जे आहे ते रामायणातल्या उत्तरकांडावर आधारित आहे. रामायण वेगळ्या वेगळ्या भागात आहे म्हणजे त्याचे पार्ट आहेत. तर त्यापैकीच शेवटचं जो आहे ते उत्तरकांड म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये रावणाचं युद्ध संपल्यानंतरचं जे रामाचं आयुष्य आहे, म्हणजे युद्ध संपून अयोध्येला परत आल्यावर जे रामाचं आयुष्य आहे त्यामधला हा भाग आपल्याला इथं दिसत आहे. तर आता त्यावर आधारित नाटक आहे. आणि अर्थात रामायणाची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे ती गोष्ट सांगण्याची तशी काही आवश्यकता नाही आहे. जेव्हा आपण सांगू म्हणजे हे वाचू तेव्हा आपल्याला कळेल. ठीक आहे. तर आता आपण कुंदमाला या नाटकातला हा भाग बघत आहोत. पहिला जो होता तो कशातला होता? भीमघटकच योग कशातून घेतला होता? मध्यम व्यायोग. कशातून घेतला होता? मध्यम व्यायोग. दुसरा जो होता तो अभिज्ञान शाकुंतलम, म्हणजे दुष्यंत सर्वदमन योहो हे जे होतं नाटक ते कशातलं होतं? कशातलं? हां, पहिल्याचे लेखक कोण होते? भास. दुसऱ्याचं कोण होतं? कालिदास. आणि आता कोणाचं आहे हे? दिङ्नाग. ठीक आहे. आता पुन्हा नाटक वाचताना तेव्हाच्या रूढी परंपरा काय बदलल्या, म्हणजे आता आपल्याजवळ केवढा मोठा स्पॅन आहे. इसवी सन पूर्व 5वं शतक, इसवी सनाच्या 4थं शतकापर्यंत, आता एकदम 10व्या शतकापर्यंत आपण बघतोय. आणि आज आपण कोणत्या शतकात आहोत? 21व्या. म्हणजे किती वर्षांच्या नंतर आपण बघतोय. आता चला बघूया. विदूषकः वयस्य कला दर्शनाय आगतौ द्वौ तापसकुमारौ कुशलवौ इति तौ किल भगवतः वाल्मीकि महर्षेः शिष्यौ प्रवीणौ वीणा कला विज्ञाने. आता हा विदूषक आहे. तर विदूषक म्हटलं की आपल्याला जोकर असं आठवतं. तर हा जोकर असं म्हणायचं नाही नुसतं. याचं काम असतं की टेन्स वातावरण हलकं करणे हे खरं आहे, पण तरीही याला बाकीची पण कामं असतात. बाकीचे अनेक कामं असतात. म्हणजे तो राजाचा एक चांगला सच्चा मित्र असतो. पण कुठल्या बाबतीत सल्ला देणारा? तर राजकारणाच्या बाबतीत नाही, पण रिलेशनशिपबद्दलचा सल्ला देणारा असा हा विदूषक असू शकतो. आणि याला एकंदरीतच फॅमिली मॅटर राजाचं हे जास्ती इंटरेस्ट त्याच्यात असतो आणि तो त्या पद्धतीनं राजाला चांगला सल्ला देत असतो. तर आता विदूषक सांगायला आला की वयस्य म्हणजे मित्र, कारण तो राजाचा मित्र असतो. म्हणजे कुठलाही विदूषक हा त्याची पोस्ट तशी असते म्हणून तो नाही, नोकर नसतो तो नुसता. तो एक छान लहानपणापासूनचा राजासोबत चांगलं ट्युनिंग असलेला असा तो त्याचा मित्र असतो. तर कला दर्शनाय आगतौ द्वौ तापसकुमारौ लवकुशौ. कला दर्शन म्हणजे करण्यासाठी, त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी 2 तापसकुमार आलेले आहेत असं तो सांगतो. ठीक आहे. तौ किल भगवतो वाल्मिकी महर्षेः शिष्यौ, आणि ते दोघंजण वाल्मिकींचे शिष्य आहेत. आणि ते दोघेजण वीणा वादनामध्ये विशेष प्रवीण आहेत. म्हणजे आजकालचे जर मुलं असते तर गिटार वगैरे वाजवली असती, पियानो वाजवला असता, ड्रम वाजवला असता,
तर ते जुन्या काळचे असल्यामुळे ते वीणा वादन करण्यात एक्सपर्ट आहेत असं सांगितलं. म्हणजे तेव्हा वीणा वाजवायचे. तर आता इथे जे चित्र दिलं आहे पुन्हा तेच, या चित्राला तुम्ही परिपूर्ण चित्र समजू नका, त्याच्यात पुष्कळ स्कोप आहे दुरुस्त होण्याचा. तर ही तंबोऱ्यासारखं चित्र दिलेलं आहे, वीणा अशी नसते. जर तुम्ही गुगलवर सर्च मारला तर वीणा सरस्वतीच्या हातात जी असते ती वीणा असते. बरोबर आहे, आपल्या इथे आहे ना सरस्वती, हां सरस्वतीच्या हातात वीणा. हां, तर त्याच्यावर त्या म्हणजे तो जो दांडा आहे त्याच्यावर भरपूर सारे हे आहेत की हे काय म्हणता येईल त्याला, अशा रेषा आणि तारा आहेत बघा. तर वीणेचं चित्र बघून आपल्याला म्हणजे सरस्वतीच्या जवळची वीणा बघून थोडीफार कल्पना येते. यांच्या हातात मात्र तंबोराच दिसतोय किंवा एकतारीच दिसते, म्हणजे फारच मिनिएचर वीणेसारखा तो प्रकार दिसतोय. तर इतकी गरीब वीणा समजायची नाही. नंतर राम वर्धते मे कुतूहलम. आता राम हा राजा झालेला आहे, तो म्हणतो की माझं कुतूहल वाढलेलं आहे. तत्प्रवेशाय अविलंबितम. हो, तर यांना अविलंबित प्रवेश द्या, म्हणजे यांना वेळ उशीर नका करू, यांना ताबडतोब प्रवेश द्या असं म्हणत आहे. ततः प्रविशतः तापसौ लवकुशौ. आता हे लवकुश नावाचे 2 मुलं आलेले आहेत. अपवार्य वत्सलव इदानीं भगवतः वाल्मीकेः आदेशात् अंबाम अभिवाद्य प्रस्थिते मयि त्वं पर्णशालां किम उपदिष्टः अंबया. आता हा कुश जो आहे तो त्या लवला म्हणतो आहे अपवार्य, म्हणजे बाकीच्यांना ऐकायला न येता हे दोघंच जण एकमेकांशी कुजबुज करतात आहेत. जसं अख्खा क्लास चालू असताना आपण असं बारीकमध्ये जे बोलत राहतो की नाही, तशा पद्धतीनं त्यांना माहिती की आपण दरबारात आलेलो आहे आणि वेटिंग रूममध्ये वेट करतो. जेव्हा राजा परवानगी देईल तेव्हा यांना राजासमोर सादर केला जाईल. आता हे दोघं जण जुळे भाऊ आहे. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जुळे भावंड आहेत. आणि आता या जुळ्या भावंडांचं एकमेकांशी बोलणं चालू आहे. आता तो म्हणतोय कुश वत्स लव. वत्स, आता वत्स म्हणजे बेटा असं जे आपण म्हणतो, तर ते छोट्या मुलांनाच म्हणायचं असं नाही आहे. जेव्हा कोणी मोठं एकदम ओ माय बेबी वगैरे म्हणतात तर ते असं बेबी म्हणजे छोटंसं बेबी असतं असंही नाही आहे. चांगल्या मोठ्या मिशी दाढी असलेल्या माणसाला पण ओ माय बेबी जेव्हा म्हणतात तेव्हा तर ती बेबी नसतेच ना. तर तेच लाडाने जेव्हा आपण एखाद्याचं बोलतो मेरा शोना मेरा बाबू, तर असं छोटा मुलगा नाही समजायचा, मोठा मुलगा पण आपण एकमेकांना असं म्हणतात, म्हणजे आजकालची पद्धत आहे. तर तसं इथं पण असू शकतं की वत्स लव, एक तर हा थोडा छोटा असेल जुळ्यामधला, पण एकमेकांना प्रेमाने ते असं म्हणू शकतात. इदानीं भगवतः वाल्मीकेः आदेशात. आता म्हणे जेव्हा वाल्मिकीच्या आदेशाने अंबाम अभिवाद्य, आईला नमस्कार करून प्रस्थिते मयी, मी जेव्हा निघालो, त्वं पर्णशालायां किम उपदिष्टः अंबया, तू मात्र थोडासा आतमध्ये होता. म्हणजे मी जेव्हा गुरुला नमस्कार करून निघत होतो, मी गुरुला नमस्कार करत असताना तू मात्र आईशी बोलत होतास. तर तुला आईने काय सांगितलं असं तो म्हणतो. म्हणजे हा एक भाऊ गुरुची आज्ञा घ्यायला गेला आणि दुसरा भाऊ आईला तेव्हा नमस्कार करत होता. तर सा संदिष्टवती, मग आता तो म्हणतो तिने मला संदेश दिलेला आहे, तिने मला एक मेसेज दिलेला आहे. काय? वत्स युवाभ्याम स्वाभाविकम अवलेपम परित्यज्य महाराजं प्रणम्य कुशलं च परिप्रष्टव्यम इति. आता तिने मला संदेश दिलेला आहे की तुम्ही तुमचं जे काही स्वाभाविक इथलं जे काही एक जेस्चर आहे किंवा जे तुम्ही एक स्वतःला मेंटेन करता ते सोडून तिथं महाराजांना नमस्कार करा आणि त्यांचं कुशल वगैरे विचारा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मोठ्यांना साधारणतः नमस्कार करतो, आपणच त्यांना विचारतो कसे आहात, ठीक आहात ना, नमस्कार वगैरे करतो. तर असं करा हे ती सांगते सीता. युज्यते कुशल प्रश्न प्रणामः 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 तू कथम. आता याला प्रश्न पडला
हे ठीक आहे, तुम्ही कसे आहात हे आम्ही विचारू, म्हणजे राजा कसा आहे हे नक्की विचारू, पण त्यांना आम्ही नमस्कार का करायचा? आता हा खरं लहान आहे, आपल्यालाही मनात येऊ शकतं की हा लहान असून असा कसा विचार करतोय, नमस्कार का नाही करायचा? त्याचं कारण असं आहे की हे तपस्वी लोक असतात ना, तर या तपस्वी लोकांकडून नमस्कार नाही करून घ्यायचा. म्हणजे जसं समजा आताही आपल्या याच्यामध्ये जर कोणी महाराज असेल तर आपली आजीसुद्धा त्या महाराजांना नमस्कार करते. महाराज किंवा गुरु माई जर म्हणत असेल एखाद्याला तर आपली आजी पण त्यांना नमस्कार करते. तर आजीचं वय हे खरं जास्ती असतं, आजोबांचं वय जास्ती असतं, पण तरीसुद्धा ते नमस्कार करतात. बेटा ही खुर्ची जरा जवळ घे, म्हणजे बॅग उचलून घे आणि खुर्ची मागे करू, म्हणजे कुणाला बसायला होईल, एखादी बसू शकेल. हां, तर त्याला नमस्कार ते लोक एरवी करत नाहीत कोणाला. जे लहानपणापासून तपस्वी आहेत ते लोक, लहान असो की मोठे असो, ते फक्त देवासमोर नमस्कार करतात. आणि म्हणून जेव्हा सीता सांगते की तुम्ही तिथं जाऊन नमस्कार कराल, तेव्हा तो म्हणतो की कुशल प्रश्न विचारेल, म्हणजे कसे आहात, काय आहेत, सगळं ठीक आहे ना, हे नक्की विचारेल मी, पण मी नमस्कार का करायचा? कारण आतापर्यंत त्याने कधीच कोणाला नमस्कार केला नाही आहे. फक्त कोणाला केला आहे त्याने? गुरुला, देवाला आणि आईला. आता अजून कशाला कोणाला नमस्कार करायचा, हे त्याचा प्रश्न. बरोबर, कथम न. आता लव मात्र विचारतोय की का नाही करणार बा नमस्कार? लवला काही प्रॉब्लेम नाही नमस्कार करायला. अप्रणंतारः किल अस्मत् विधाः तपसाः. मग आता तो सांगतो की अरे आपण जे तपस्वी लोक आहे की नाही, यांनी दुसऱ्या कोणाला नमस्कार नाही करायचा असतो, लोकांनीच आपल्याला नमस्कार करायचा असतो. म्हणजे हा लहान आहे, त्याला हे एकदम क्लिअर आहे की आम्ही तपस्वी लोक आहो, आम्हाला लोकांनी नमस्कार करायचा, आम्ही मात्र कोणालाच नमस्कार करायचा नाही. मग आम्ही इथं राजाला येऊन नमस्कार का करायचा? कारण राजा हा सुद्धा गुरुपेक्षा लहानच आहे, आणि मग हे गुरुच्याकडून आलेले आहेत, म्हणजे हेही मोठेच आहे. बरोबर आहे. नंतर कह एवं आह, असं कोण म्हणालं? अंबा. आता कुश म्हणतो आईनीच एकदा सांगितलं होतं हे की येता जाता कोणाला नमस्कार करायचा नाही, पण मग आईच असं का म्हणते आहे की आता नमस्कार कर? म्हणजे हे गांधीजींसारखंच झालं. कसं की आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवर प्रेम करावं म्हणजे नेमकं काय करावं? हां, तर असं गांधीजींनी म्हटलं का? तर नाही. हां, लवः प्रणाममपि सा एव उपदिष्टवती न च गुरु नियोगाः विचार्यम अर्हति. मग आता लव म्हणतो की अरे आईनी तुला सांगितलं होतं नमस्कार करू नकोस, पण आता आईनीच सांगितलं आहे ना नमस्कार कर, मग गुरुनी असं का म्हटलेलं आहे याच्यावर विचार करायचा नाही, गुरुची आज्ञा ॲज इट इज फॉलो करायची. पुन्हा बघा इथं कल्चर बदललं की गुरुला क्वेश्चन नाही विचारायचं. म्हणजे 10व्या शतकापर्यंत ही पद्धत आलेली होती की गुरुला पुन्हा प्रश्न विचारायचा नाही, उलटून विचारायचं नाही. आधीच्या याच्यात आपण पाहिलं की भीमाचा मुलगा राक्षसीपासून झालेला सुद्धा आईला गुरु मानतो आणि आईचं सगळ्या आज्ञा पाळतो. ठीक आहे, पण आईला तो प्रश्न विचारू शकत होता. आता दुसऱ्या याच्यात गुरुचा काही उल्लेख आलेला नाही आहे, पण या याच्यामध्ये आता हे परत गुरुच्या बद्दलचं म्हणतात की गुरुला प्रश्न नाही विचारायचा, त्यांनी जे काही सांगितलं ते सरळ स्वीकार करायचं आणि तसं वागायचं बस. साधयामः तावत् अग्रतः तत्र यत् काल उचितम अनुष्ठास्यावः. आता तो म्हणतो चला ठीक आहे, आता इथून तर निघूया. ते दोघं भावंड आपापसात बोलून राहिले, चल इथून तर निघूया, समोर जाऊ, पुढे जे काही होईल त्यानुसार आपण ॲक्शन करू. आतापासून काय आता त्याचा प्लॅन नाही करू. म्हणजे पहा, हा जो कुश आहे ना, हा मुळातच असा रिबेल वाटतो. म्हणजे आईने सांगितलं ना नमस्कार कर, तर तो नाही म्हणाला नाही, पण होही म्हणाला नाही. तो काय म्हणतो, पाहू वेळेवर काय होईल ते पाहूया. ठीक आहे. नंतर आणि हा जो लव आहे ना, हा चुपचाप ऐकण्याच्या मानसिकतेचा दिसतोय. म्हणजे तो जास्ती काही खळखळ करत नाही. आईने म्हटलं की तिथे जा नमस्कार कर, तो तयार आहे. ठीक आहे, करूया. ठीक. राम हा विलोक्य किन्नु खलु येतात.
न च एतत् अभिजानामि न आकुतम अपि किंचित तथा अपि आपात मात्रेण चक्षुः उद्बाष्पताम गताम. आता राम आता हे येऊन राहिलेले आहे. दरबार म्हणजे तुम्ही असं बघा की मोठं हॉल आहे आणि हॉलच्या एका साईडनी म्हणजे मध्ये सेंटरवर पण एका भिंतीला राजाचं काय म्हणता येईल सिंहासन ठेवलेलं आहे. राजाच्या सिंहासनावर राम बसलेला आहे आणि ही मुलं समोरून येत आहेत. ठीक आहे, दरबारामध्ये येतं. तुम्ही आता इमॅजिन करा हा दरबार इथे दाखवला आहे. खूपच अगदी तो रामही बिचारा असा ॲनिमिक टाईपचा असा बसलेला आहे अशक्त होऊन. हे काही बरोबर नाही आणि ते पोरंही आपले असे ओव्हर ॲक्टिंग केल्यासारखे ॲक्शन करतात आहेत. पण ठीक आहे, समजून घ्या थोडंसं. तर राम त्यांनी तिथून पाहिलं आणि पाहिल्यावर त्याच्या मनामध्ये विचार आला की मी यांना पहिले कधी पाहिलेलं नाही आहे ना, मी यांना असं ओळखत. ठीक आहे, पण यांना बघितल्याबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रू काय येतात आहेत. हे तीनही नाटकांमधलं कॉमन थीम आहे. काय? पुन्हा तेच तेरा मुझसे है पहले से नाता कोई. तर म्हणजे अकारण त्याच्याबद्दल प्रेम वाटणे हे तीनही घटनांमध्ये दिसतंय. पण तिघांच्या वे ऑफ एक्सप्रेशनमध्ये फरक आहे. पहिला तो म्हणतो की हा माझ्या भावासारखा बांधवासारखा वाटतो, नक्कीच हा कुणाच्या तरी चांगल्या घरातला पुरुष आहे वगैरे वगैरे जन्मलेला आहे. दुसरा म्हणतो की याला बघून मला असं प्रेम का वाटतंय, कदाचित मला मूळबाळ नाही म्हणून मला वाटत असेल, असा दुष्यंत राजाचा डायलॉग आहे. आता रामाचा डायलॉग हा असा आहे बघा की माझ्या डोळ्यातून पाणी येऊन राहिलेलं आहे. मी तर यांना पहिले कधी पाहिलेलं नाही पण असं का होतंय मलाही काही कळत नाही. नंतर निर्वर्ण्य सुव्यक्तम अनेन युगलेन कुलीनेन भवितव्य. मग आता ते म्हणतात आहेत राम की नक्कीच खात्रीने हे दोघंही जण जे आहेत ना हे कुलीन घराण्यातले आहे. कुलीन म्हणजे कुलवंत, घरंदाज, ज्याला आपण घरंदाज म्हणतो, म्हणजे चांगल्या घराण्यातली यांची पैदाईश आहे. म्हणजे हे चांगल्या घराण्यातले दिसतात आहेत. असंच भीमाचाही डायलॉग आहे. भीमाने म्हटलं होतं की हा राक्षसीचा आहे ठीक आहे, पण हा कुठला तरी लोकोत्तर पुरुषापासून झालेला दिसतो आहे. म्हणजे तेच पुन्हा की चांगल्या घराण्यातला दिसतो. उभौ प्रणमतः. आता या दोघांनी पण नमस्कार केलेला आहे. म्हणजे लवच्या मनात काहीही प्रॉब्लेम नव्हता. कुशच्या मनात जी काही खळखळ होती त्याला पण आपल्या बाबांना बघून, त्याला माहिती नाही आहे की हे आपले बाबा आहे, पण रामाचं व्यक्तिमत्व बघून त्यालासुद्धा नमस्कारच करावासा वाटला आणि त्याने तो नमस्कार केलेला आहे. आता राम विचार करता नॅचरली चौकशी कोणी करावी. आईने सांगितलं होतं तुम्ही चौकशी करा रे बाळांनो, पण हे पोरं बघतच राहिलेले आहेत आणि राम विचारतोय कतमः वर्णः आश्रमः वा भवतः. तुमचा वर्ण कोणता आणि तुमचा आश्रम कोणता असं विचारत आहे. आता वर्ण म्हणजे काय आणि आश्रम म्हणजे काय लिहून ठेवा वहीमध्ये. 4 वर्ण होते. 4 वर्ण होते. कोणते 4? तर एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा क्षुद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. ठीक आहे. आता हे 4 वर्ण म्हणजे काय तर जुन्या काळी म्हणजे आजपासून हजारो वर्षापूर्वी जेव्हा समाज चालवायचा असायचा त्यावेळेला 4 प्रकारचे हे केले होते, म्हणजे प्रोफेशन सारखे केलेले होते की त्यांनी तेच प्रोफेशन स्वीकारावं बा. म्हणजे हो हे ब्राह्मण म्हणजे ज्यांनी टीचिंग प्रोफेशन घ्यायचं. ठीक आहे. त्यांचं काम असते की टीचिंग आणि प्रिस्ट जे काही बेटा खुर्ची तू व्यवस्थित ओढून घे ना इकडे. हां खुर्ची ओढ. हां नीट बस. हां अगं उचल ना तर नीट कर, त्याला सरळ कर ना. अच्छा 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 ओके 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 बस बस बस. तर त्यांनी म्हणजे काय यज्ञ, होम हवन आणि टीचिंग म्हणजे सरळ सरळ आश्रम सांभाळायचा हे ब्राह्मणांचं काम होतं. क्षत्रियांचं काम रक्षण करणे आणि राज्य चालवणे. रक्षण करणे म्हणजे पोलीस, मिलिटरी
आणि राज्य चालवणे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन हे क्षत्रियांकडे होतं. शूद्रांकडे पूर्ण व्यापार म्हणजे इकडून तिकडे माल नेणे, चिल्लर माल विकणे, ठोकमध्ये माल करणे वगैरे. पण मग आता उरलेलं जेवढ्या म्हणजे आपण सर्व्हिस एरिया म्हणतो हा सगळा म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि बाकीची पण सगळी कामं हे शूद्र या वर्णामध्ये येणार. ठीक आहे. आता तुम्ही असं बघा की टीचिंग ठीक आहे आणि पूजा वगैरे हा सोडून द्या एका व्यवसायासाठी. प्रोटेक्शन आणि म्हणजे मिलिटरी आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे दुसऱ्या याच्यासाठी सोडा. व्यापार हा तिसऱ्या याच्यासाठी सोडा. आता उरलेले कोणते कोणते व्यवसाय आहेत त्या सगळ्यांची लिस्ट बनवा. त्या सगळे व्यवसाय म्हणजे तुम्ही असं नका समजू की भंगी, झाडू आणि असेच फक्त आले बॉक्स शूद्रांमध्ये असं नका विचार करू. आता तुम्ही खरोखर बघा डॉक्टरपासून सगळे येणार त्याच्यामध्ये, कारण ते टीचिंग थोडी आहे ना डॉक्टर की, ते काही फील्डवर्क थोडी आहे, ते काही व्यापार नाही आहे. म्हणजे मग ते पण आलं. म्हणजे असं नका समजू की शूद्र म्हणजे एकदम खराब होते हे आता आपण म्हणतो. पण जुन्या काळी, जुन्या म्हणजे खूप हे आता हजारो वर्षांपूर्वीची सिस्टीम आहे. हे वर्ण होते आणि जन्माने वर्ण नसायचे. म्हणजे समजा आता अमुक एका बाबाच्या पोटी जन्मला म्हणून तो त्याच वर्णाचा असायचा असंही नाही आहे. तो त्याला वर्ण बदलण्याचा स्कोप होता. त्याचं कारण आहे, जर समजा एखाद्याने एक्सलन्सी दाखवली एखाद्या फील्डमध्ये तर तो त्या वर्णाचं काम करेल ना, मग तो त्या वर्णात जाईल. तर असं तेव्हा होतं. मात्र जाती प्रथा जेव्हापासून निर्माण झाल्या तेव्हा मात्र जात या जातीतून त्या जातीत जाता येणं बंद झालं. वर्ण असेपर्यंत या गोष्टी इकडून तिकडे होणं हे स्वाभाविक होतं. तर हा वर्ण कोणता आणि आश्रम कोणता म्हणताय. तर आश्रम लिहून ठेवा. 4 आश्रम होते. एक ब्रह्मचारी आश्रम, 2 गृहस्थाश्रम, 3 वानप्रस्थाश्रम आणि 4 संन्यास आश्रम. तर जुन्या काळी प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य 100 वर्ष समजलेलं होतं. 100 वर्षाचं आयुष्य. मग त्याच्या 1/4 जे आहे ते ब्रह्मचारी आश्रम म्हणजे एज्युकेशन घ्यायचं, शिक्षण. आणि शिक्षण घेताना ब्रह्मचर्य म्हणजे फालतूचे लफडे वगैरे काही नाही. मग गृहस्थाश्रम, मग लग्न करायचं, फॅमिली मेंटेनन्स पूर्ण तिकडं लक्ष द्यायचं, आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायचं, पोराबाळांकडे लक्ष द्यायचं वगैरे. मग 50 वर्ष तिथपर्यंत झालं की 50च्या नंतर वानप्रस्थ आश्रम. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत जायचं. तुम्ही फॅमिलीतून आपली जबाबदारी दुसऱ्या पिढीकडे देऊन तुम्ही बाहेर जायचं. तुम्ही घरात नाही राहायचं, तुम्ही आश्रमात जाऊन राहायचं ऋषीमुनींकडे. प्रत्येकाला हे प्रत्येकासाठी लागू होतं. चांगली सिस्टीम होती ती. वृद्धाश्रमासारखं आपले सगळेजण त्या ऋषीमुनीच्या याच्यामध्ये चालले जायचे. मग या फॅमिलीला जर गरज असेल तर सल्ला घ्यायला हे येतील विचारायला. तुम्ही येऊन लुडबुड नाही करायची. नाही तर तुम्ही बघा आजकालची बहुतेक जी भांडणं आहे ती म्हाताऱ्यांच्या कागाळ्यांमुळे आणि त्यांच्याच काड्या करण्यामुळे होतात असं लोक म्हणतात. मध्ये मध्ये करतात बावणं. म्हणजे काय पोरीच्या संसारात मध्ये मध्ये करते सासू, मग तिकडं संसार बिघडतो. अशी जी उदाहरणं ऐकायला येतात ही जुन्या काळी कदाचित त्याच्याने मिनिमाइज होत असतील. मग वानप्रस्थाश्रम झाल्याच्या नंतर म्हणजे 75 वर्षापर्यंत, मग त्याच्यानंतर तुम्ही 100 वर्ष जगायचे जुन्या काळचे. मग मात्र संन्यास आश्रम म्हणजे लिटरली संन्यास घ्यायचा आणि मग मात्र पूर्ण ईश्वर चिंतनात मरणाची वाट बघत जगायचं. ठीक आहे. असं ते जुन्या काळची सिस्टीम होती. आता आपण ती लावू शकू का? नाही, आता नाही लागू. ते जुन्या काळचं होतं. जुने त्या सगळ्या त्या सिस्टीम तशा लागलेल्या होत्या. आता तशा नाही आहेत, त्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही. नंतर मग तर रामाने विचारलं कोणता आश्रम आणि कोणता वर्ण. तर लव म्हणतो द्वितीय वर्ण प्रथम आश्रम. आमचा दुसरा वर्ण आहे आणि पहिला आश्रम आहे. म्हणजे काय म्हटलं त्यांनी? जोरात सांगा कोणीतरी एकाने.
तो क्षत्रिय आहे आणि ब्रह्मचारी आहे, म्हणजे अजून यांचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. ब्रह्मचारी आश्रमातून निघालात की मग गृहस्थाश्रम, म्हणजे अजून हे शिकत आहे, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आत्मगतम, आता स्वतःशी म्हणतो. अनयोहो क्षत्रिय वर्ण, हा यांचा सुद्धा क्षत्रिय वर्ण आहे. असाच प्रश्न दुष्यंतला पडला होता. कथम एक अन्वय मम, असा म्हणतोय तो, याचा आणि माझा एकच वंश कसा काय आहे. वंश म्हणजेच तो पुन्हा तेच त्यांची फॅमिली एक कशी काय आहे त्याला म्हणायचं आहे. इथे रामालाही तेच विचार पडलेला आहे. पुन्हा तेच पोरांनो, जुन्या काळी लोकसंख्या अत्यंत कमी होती ना, त्याच्यामुळे एका आश्रमाचे लोकही कदाचित कमीच असतील, एकमेकांना ओळखत असतील, आणि म्हणून एकाच कसे काय बा एकाच याचे हा आहे असं तो म्हणतो. प्रकाशम अथ को वा भवतः वंशस्य कर्ता. मग आता उघडपणे विचारतो, तुमच्या वंशाचा कर्ता कोण आहे बरं, सांगा बरं. म्हणजे मूळ पुरुष कोण आहे तुमच्या वंशाचा, असं विचारतो. भगवान सहस्त्र दिधीतिः, सूर्यवंशाचा आहे सांगतो. सूर्यवंशम, बरोबर आहे, पिक्चर नाही. तर सहस्त्र दिधीतिः हे आमचे मूळ पुरुष आहे. आजी वगैरे असेल, आजोबा असेल तर त्यांना विचारा. असं आपला प्रत्येकच घराण्याचा एक मूळ ऋषी वगैरे असतो, ते गोत्र असतं, गोत्र नाव म्हणतात. तर प्रत्येकाचंच अरे कोणी ना कोणी सारखं असणारच आहे. आणि या ज्या जाती वगैरे निघाल्या ना, सायंटिफिकली जर समजा बघितलं ना, तर बायोलॉजिकली जर बघितलं तर आपल्या मायटोकॉन्ड्रिया जो असतो ना, तो आपल्याला आपल्या आईकडून आलेला असतो. म्हणजे आता जसं जे तुम्ही सगळे बसले आहात, तुम्हाला कुणाकडून आला, तुमच्या आईकडून. आईला कोणाकडून आला, तो तिच्या आईकडून आलेला. तिला कोणाकडून आला, तिच्या आईकडून आला. आता मला सांगा की असं जर समजा बघितलं तर 7 पिढ्यांच्या आधी किंवा 14 पिढ्यांच्या आधी काय माहीत असतं रे, एकमेकांचे एकमेक नातेवाईकही असतील, नंतर कधीतरी वेगळे झाले असतील. तसंच जो गोत्राचंही बघितलं की मूळ पुरुष एक आहे, म्हणजे जीन्स जे आहेत ते फादरचे येतात, म्हणजे जे काही येतं ते सुद्धा मिक्स होण्याचे चान्सेस आहे. कारण इतके लोक जरी वाढले तरी जर समजा आपण टेस्ट केल्या तर कोणाच्या ना कोणाच्या सिमिलॅरिटी आढळतात. याचा सरळ अर्थ कधीतरी 7व्या 14व्या 20व्या पिढीमध्ये कदाचित काहीतरी एकत्रितपणा असेल, वेगळे कुठून होणार आहे. काही काही ह्या गोष्टी नंतर नंतर वाढत गेल्या. हे इतक्या बारक्या बारक्या, बरं ज्या महाराष्ट्रात जाती आहेत त्या ऑल ओव्हर भारतात आहे असं म्हणतं का, नाही आहे ना. आपल्याकडे जाट नावाची जात आहे का, नाही आहे ना. महाराष्ट्रात मराठा नावाची जात आहे, अख्ख्या भारतात मराठा नावाची जात नाही आहे ना. मग म्हणजेच याचा सरळ अर्थ आहे की नंतर नंतर सोयीनुसार किंवा त्या त्या व्यवसायानुसार ते झालं असावं. याचा आपण अजून विचार नाही केला, म्हणजे आपण नाही केलेला, लोकांनी केला असेल कदाचित. हा आपल्या अभ्यासाचा विषय नाही, हा सोशॉलॉजीच्या अभ्यासाचा, समाजशास्त्राचा विषयाचा अभ्यास आहे किंवा मानवी वंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचा विषय आहे. पण एकंदरीत असं वाटतं की पूर्वीच्या काळी नक्कीच फार कमी लोक असेल आणि ते एकमेकांचे नातेवाईक असावेत, त्यांच्याचपासून ही सगळी व्युत्पत्ती झालेली असावी, वाढत गेले असावे. नंतर कथम अस्मत् समानम अभिजनौ संवृत्तौ. आता राम म्हणतो कथम कसं बरं अस्मत् आमच्या समान असं यांचं अभिजन संवृत्त आहे, यांचं आणि आमचं एकच कुळ कसं काय. म्हणजे हाही म्हणतोय की आमचा मूळ पुरुष सहस्त्र दिधीती, रामाचाही तोच आहे, कसं बरं झालं. म्हणजे तेच दुष्यंत राजाने जे म्हटलं की कथम एक अन्वय मम, याचा आणि आमचा एकच वंश कसा काय बा. तसंच कदाचित अस्ति युवयोः मिथः संबंधः, कदाचित अस्ति युवयोः मिथः संबंधः. मग आता ते विचारतात तुमच्या दोघांचा काही एकमेकांशी संबंध आहे का, जुळ्या भावंडांचा असा संबंध आहे का, म्हणजे काही जुळलेला संबंध आहे का. तर तो म्हणतो भ्रातरौ आवाम सौदर्यौ. ठीक आहे, आम्ही दोघं जण एकाच आईच्या पोटातून निघालेले आहोत.
औदर्य म्हणजे एकाच आईच्या पोटातून निघालेले आहोत. फरक पडतो एका आईच्या पोटातले आणि दुसरं. मी आताच सांगितलं तुम्हाला की मायटोकॉन्ड्रियाच बदलतो. संवादी सन्निवेश वयसः तू न किंचित अंतरम. छान आहे. म्हणजे तुमच्या दोघांचंही हे चांगलं आहे. आता म्हणतो की तुमच्या दोघांच्याही वयामध्ये काहीच फरक दिसत नाही आहे. तो म्हणतो ना की आम्ही एकाच आईच्या पोटातून निघालेलं आहे, पण मग तुमच्यात वयाचं अंतर दिसत नाही आहे. एका आईच्या पोटून निघायचं म्हणजे किमान 1.5 वर्षाचं तरी अंतर पाहिजे ना, म्हणजे एक बाळ झाल्यावर दुसरं बाळ व्हायला. तर तो म्हणतो आवाम यमलौ, आम्ही दोघंजणं जुळे आहोत. एकाच आईच्या पोटून निघालेले आम्ही दोघंजणं जुळे भावंड आहोत. यमलौ म्हणजे जुळे भावंड. किन नामधेय भवतः गुरुः. तुमच्या गुरुचं नाव काय आहे? तुमच्या गुरुचं नाव काय आहे? ननु भगवान वाल्मिकीही. आता ते सांगतात आमच्या गुरुचं नाव वाल्मिकी आहे, कारण वाल्मिकींच्याच आश्रमामध्ये यांचा जन्म झालेला आहे. केन संबंधेनं. आता हे तुमचे गुरु कोणत्या संबंधाने गुरु आहेत? कारण आईला पण गुरु म्हणतात. मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं, गुरु आज्ञेने पकडलेलं आहे या माणसाला म्हणतोय. तर आई पण गुरु असते, बाबाही गुरु असतात आणि गुरु पण गुरु असतात. पण मग कोणत्या संबंधाने गुरु आहेत ते पण विचारायला पाहिजे. तर म्हणतात उपनयन उपदेशन. त्यांनी आमचं मौंज करून दिलेली आहे आणि आम्हाला उपदेश केलेला आहे. मौंज ते जानवं घालतात बघा. आजकाल फक्त काही ब्राह्मण लोकच मौंज वगैरे करतात, पण जुन्या काळी ना स्त्री शूद्र त्या सगळ्यांना ती एक मौंज करण्यात येत होती, सगळ्यांनाच. मग त्याला रिस्ट्रिक्शन्स असायचे. ते मौंज केल्याच्या नंतर ते एक व्रत असायचं त्या प्रकारे. तर ज्यांच्याच्याने ते पाळणं होणार नाही मग त्यांना मौंज करू देत नव्हते, की तुमच्याच्याने पाळणं होणार नाही. जसं प्रेग्नंट असेल तर वॅक्सिन घ्यायचं नाही, हा नियम आहे की नाही. आता मग त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतं का? तसं ती मौंज जर केली तर तो एक विधी आहे, त्या विधीचे तुम्ही तेवढं उपचार केले पाहिजे. आजकाल फक्त फॅशन म्हणून मौंज करतात, त्याच्यामुळे त्याच्यात विधी वगैरे राहत नाही. मात्र पूर्वीच्या काळी खरोखर असं असायचं की 5 घरी त्याने भिक्षा मागायची. ती भिक्षा स्वतः आणून स्वतः स्वयंपाक करून खायचं. आता कोणी करेल का? मागायलाही जाणार नाही आणि स्वतः तो स्वयंपाक अजिबात करणार नाही. पण आणि त्यांनी शिकायचं, म्हणजे त्यांनी स्वतःचं स्वतः मिळवून स्वतः करून, म्हणजे आत्मनिर्भर खरोखर, आणि मग शिकायचं. हा त्याचं व्रत असायचं. तर हे व्रत ज्याला करणं शक्य नाही त्याची मग मौंज करायची नाही, सरळ अर्थ होता. पण मग इथं त्यांची मौंज झालेली आहे, कारण हे आश्रमात राहतात. यांना भिक्षा मागणंही सोयीचं होतं, कारण यांचा गेटअपच तसा होता आणि हे शिकत पण होते, त्याच्यामुळे यांची मौंज झालेली होती. मग म्हणतात की मौंज करून दिली त्यांनी, आमची केली आणि आम्हाला उपदेश दिला म्हणून. अहम अत्र भवतः शरीरस्य धातारम पितरम वेदितुम इच्छामी. आता राम स्पष्ट विचारतोय की मी तुमचं शरीर ज्यांच्यापासून निर्माण झालं त्या वडिलांबद्दल, म्हणजे तुम्हाला जन्म देणाऱ्या जन्मदात्या पित्याबद्दल तुम्हाला मी विचारतोय. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये दुष्यंताने पण विचारायचा प्रयत्न केला होता की कोणत्या राजापासून ह्याचा जन्म झालेला आहे. तर त्या बाईने झिडकारून टाकलं असतं, कोणत्याचं नाव घेईल, ज्याने आपल्या बायकोला सोडला अशा माणसाचं नाव कोण घेईल, असं ती बाई म्हणते. आता इथे मात्र सांगतात लव म्हणतो नाही जानामी अस्य नामधेय. मी वडिलांचं नाव मला माहिती नाही, तो सांगतोय लव. न कश्चित अस्मिन तपोवने तसं नाम व्यवहारती. आणि आमच्या अख्ख्या तपोवनात कोणीच त्यांचं नाव घेत नाही, म्हणजे आमच्या बाबांचं नाव कोणीच घेत नाही. त्याचंही कारण काय असावं? तेच जे दुष्यंताच्या बाबतीत होतं, की ज्या माणसाने आपल्या प्रेग्नंट बाईला टाकून दिलेलं आहे तो माणूस कुठल्या लायकीचा असणार. आणि जेव्हा ती बाई इतकं छान वागते आहेत आणि जाणवतं की हिच्यावर अन्याय झालेला आहे, तर स्वाभाविक आहे तिच्याबद्दलची सहानुभूती असल्यामुळे आश्रमातले कोणीच त्या मुलांना त्यांच्या वडिलांवरून नावं ठेवत नव्हते, बोलतही नव्हते. नाही तर आपल्याकडे उलटं असतं. एखाद्याची अशी जर कमकुवत बाजू असेल तर मुद्दाम त्याला टोचतात. तुझे बाबा कुठे आहे? तुझी आई कुठे गेली?
म्हणजे समजा एखाद्याची आई घर सोडून चालली गेली आहे किंवा एखाद्याचे बाबा घर सोडून चालले गेले म्हटलं की त्या मुलाला नातेवाईकांमध्ये समाजामध्ये जगणं मुश्किल करून टाकतात. पण हा बघा, हा इथं सुसंस्कृतपणा हा म्हणता येईल की कोणीच त्याच्या वडिलांचं नाव त्याच्यासमोर घेत नाही की जेणेकरून त्या पोरांनी आईला प्रश्न विचारावे, माझे बाबा कुठे आहे, मला त्यांच्याकडे घेऊन चल वगैरे. हा प्रश्नच नव्हता. अहो आश्चर्यम, राम म्हणतो हे फारच आश्चर्यकारक आहे की वडिलांचं नाव पण तुम्हाला माहिती नाही आहे. जानामी अस्य नामधेयम. आता हा कुश जो आहे ना तो थोडासा असा बंड आहे किंवा उत्तर मी तुम्हाला सांगितलंच तो रिबेल टाईपचा आहे, थोडासा बंडखोरी त्याच्यात आहे. तो म्हणतो मला त्याचं नाव माहीत आहे. हो, कथ्यदाम म्हणतो सांग काय नाव आहे. निरनुक्रोश हा नाम. आता तो म्हणतो निष्ठूर असं नाव आहे माझ्या बापाचं. निष्ठूर किंवा ज्याला दयामाया नाही असा, ठीक आहे, असं नाव आहे म्हणतो माझ्या बाबांचं. आता आला हसायला तर निरनुक्रोश येते कह एवं म्हणती. हां, असं नाव कोण रे घेतं तुमच्याकडे. म्हणजे माझ्या बापाचं नाव दुष्ट आहे असं जर म्हटलं तर आपल्याला हसायला जाईल ना. असं कसं दुष्ट नाव आहे रे, कोण म्हणतं रे दुष्ट तुझ्या, म्हणजे असं कोण आवाज देतो तुझ्या बाबांना. अंबा. आता तो सांगतो, तो लहान पोरगा, तो म्हणतो माझी आई म्हणते. आपल्या बाबांना म्हणजे तिच्या नवऱ्याला ती दुष्ट कुठला, ज्याला काहीही सहानुभूती नाही, असं सहानुभूती शून्य दगड माणूस अशा टाईप नाव ठेवतं. किम कुपिता एव भणती उत प्रकृतीस्था. मग आता राम विचारतो, विदूषक विचारतो, का रे तुमची आई रागवल्यावर असं बोलते की नेहमीच असं बोलत असते. म्हणजे एखाद्या वेळेला आपण ठोंब्या वगैरे म्हणतोच की नाही आपल्या भावंडांना, किंवा काय काय कळत नाही, बहिरा आहे नुसता असं वगैरे म्हणतो. तर हे रागावून म्हणतो की खरंच त्याचं नाव बहिरा आहे असा प्रश्न स्वाभाविक पडतो. तो विदूषक तोच प्रश्न विचारतो आहे. तर किम कुपिता एव भणती उत प्रकृतीस्था. काय रे तुझी आई अशी सहजच म्हणते की राग आल्यावर असं म्हणते. यदि आवयोः बालभाव जनित कश्चित अविनयम पश्यति तत् एव अधिक्षिपती निरनुक्रोशस्य पुत्रौ मा चापलम इति. आता तो लहान पोरगा आहे, तो सरळ सांगून देतोय की जेव्हा आम्ही लहान पोरांसारखं काही बदमाशी करतो, बालजनितम किंचित अविनयम पश्यती, जेव्हा आमच्या दोघांमध्ये कधी आम्ही लहान मुलासारखा उर्मटपणा हट्टीपणा केला, आगाऊपणा केला, तर आमची आई आम्हाला टचकन बोलून देते की निरनुक्रोशाचे पोरं आहात तुम्ही, दुष्ट माणसाचे पोरं आहात, बदमाशी करायची नाही, बापावर जाऊ नका, असं आमची आई रागवते. म्हणजे खरंच सीतेबद्दलची आपली इमेज काय आहे की सीता ही अतिशय सहनशील आहे. तिला काय, ती पेटीत सापडली, तिला तिच्या बाबांनी सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, आणि मग रामाशी तिचं लग्न झालं. म्हणजे ते धनुष्यबाण तुटला. अट ठेवली होती, कोणी अट ठेवली होती? तिच्या बाबांनी. तिने नव्हती ठेवली. सुदैवाने रामाने ते धनुष्य तोडलं. समजा रावणाने तोडलं असतं तर तिला काय म्हणायची उजागर होती का? नव्हती. मग तिने लग्न केलं रामाशी. रामाच्या बाबांनी वचन दिलं होतं त्यांच्या आईला कैकेयीला, आणि मग त्या बदल्यामध्ये राम आपल्या वडिलांचा शब्द पाळायला म्हणून वनात जातो. सीतेलाही त्यांच्यासोबत जावं लागतं बायको म्हणून. म्हणजे तिला चॉईस कुठे होता? पण तरी मन होतं ना, चॉईस नव्हता पण मन तर होतं. आता तेव्हा काहीच बोलली नाही, परिस्थिती नसेल. पण आता जेव्हा पोरं अशी करायला लागली तेव्हा ती नॅचरली पोरांना टॉन्ट मारूच शकते, बापावर गेले असेच आहे. आणि असं कधी कधी आई करते बघा, रागारागाने गेले आपल्या खानदानीवर, हे असेच वागतात. हे असं म्हणजे आईला राग आला की आई बरोबर बोलतेच बोलते. अशी एकही आई नसते जगातली की जी बोलणं सोडून देते बा, अगदी. आणि बाबांची आई पण टॉन्ट मारत असते. जर समजा आपण काय असं वेडंवाकडं वागलो तर हे आमच्या पोराचे नाही असे लक्षणं, गेलं मायवर. अरे म्हणजे हां, तर आईचे सगळे वाईट गुण कसे असू शकतात हे असतंच. म्हणजे हे आम्ही तुम्हाला नावं ठेवा, तुम्ही आम्हाला नावं ठेवा, हा मानवी स्वभाव आहे. त्याच्याशिवाय मजाच येत नाही. म्हणजे सगळं चांगलं चांगलं आहे असं म्हणून माणसाला काही मजा येत नाही. त्याला कुठेतरी काहीतरी खट्टा मिठा कडू असे पाहिजेच असतात डोस.
अपि सन्निहितः अत्र भवान सानुक्रोशः युष्मत् आश्रमे. आता राम विचारतो की तुमचा सानुक्रोश जो आहे तो तुमच्या सोबतच एकत्र राहतो का. आता स्वाभाविक आहे, राम शंका विचारून घेतो की बाबा तुमच्या सोबत राहतात का. न सन्निहित, नाही नाही नाही, आमच्या सोबत नाही राहत. भो हो किम नामधेया युवयोः जननी. आता राम सरळ विचारत आहे, तुझ्या आईचं नाव काय. बघा, इसवी सन पूर्व 5व्या शतकातही डायरेक्ट आईचं नाव विचारलं. इसवी सन 4थ्या शतकापर्यंत आईचं नाव विचारणं हे शोभून दिसणारं नव्हतं शिष्टाचाराला धरून. आता 10व्या शतकात परत आईचं नाव काय विचारतं. म्हणजे समाजाच्या रूढी परंपरा बदलत जातात. कारण माणसं बदलली की समाज बदलतो आणि समाजाच्या परंपरा बदलतात. ठीक आहे, एकच काहीतरी आपलं तेव्हाचं जसं सांगितलं 1857च्या इतिहासामध्ये, म्हणजे कवळे एकेकाळी सांगितलं आणि तसंच्या तसंच आताही पाळा, म्हणजे मूर्खपणाच आहे. म्हणजे कुठल्याच धर्माच्या पुस्तकामध्ये गाडी मोबाईल हे दिलेलं नाही आहे. मग कोणत्या धर्माच्या रूल्स फॉलो करायचे असेल तर पहिलं तर मोबाईलवर बॅन येईल, पहिलं तर गाडीवर बॅन येईल. चालेल का आपल्याला. अशक्य आहे. कुठल्याच याच्यात गाडीचा उल्लेख असणार आहे का सांगा बरं. विमानाचा उल्लेख असणार आहे का. नाही आहे ना. मोबाईलचा उल्लेख असणार आहे का. नाही, कुठल्याच धर्मग्रंथात नाही आहे. मग काय म्हणता, वापरायचं की नाही वापरायचं. पॅन्ट वगैरेचे वर्णन असतील का जुन्या ग्रंथांमध्ये. नाही, कारण हे नवे आहेत. ठीक आहे, तर समाज बदलला, आपल्याला पण बदललं. तस्याः द्वे नामानी. आता राम विचारतोय तुमच्या आईचं नाव काय आहे. नाव विचारल्यावर लव म्हणतो तिची 2 नावं आहेत. आमच्या आईला ना 2 नावं आहेत. तो म्हणतो कथमिव. तर विदूषक विचारतो कशा रे बाबा 2 नावं कशी काय आहेत तुमच्या आईला. साधारणतः बाकीच्यांना एकच नाव असतं, पण 2 नावं कशी. तपोवनवासिनः देवी इति नामना आह्वयन्ति भगवान वाल्मिकी वधूः इति. म्हणतात आमच्या आईला ना तपोवनातले बाकीचे सगळे लोक देवी असं म्हणतात आणि वाल्मिकी जे आहेत ना ते माझ्या आईला वधू म्हणजे सूनबाई असं म्हणतात. स्वाभाविक आहे, वाल्मिकींची ती सून होते. सून म्हणजे राजाची बायको आहे ती. दशरथाची सूनबाई आहे आणि वाल्मिकी मोठे ऋषी आहे म्हणून ते तिला सूनबाई म्हणतात. मात्र बाकीचे लोक तिला देवी म्हणतात. कोणीच तिला तिच्या सीता या नावाने आवाज देत नाही. जनांतिकम कुमारयोः आवयोः अस्माकम एव संवादी कुटुंब वृत्तांतः. आता राम हा आपल्या मनात म्हणतोय, पडद्याच्या आड म्हणतोय की या दोन्हीही पोरांचं आणि माझं एकंदरीत कुटुंब वृत्तांत समान वाटत आहे. का, म्हणजे वडील नाहीत, वडिलांना दुष्ट म्हणते, म्हणजे काहीतरी नक्कीच वडिलांनी असं काम केलेलं आहे की जेणेकरून बाकीच्यांनी दुष्टा ठप्पा मारलेला आहे. मग एकाच वंशाचे आहेत वगैरे वगैरे. कथमिव. मग हा राम जो आहे ना, हा राम विदूषकाला सांगतोय. जनांतिकम म्हणजे हा नाटकातला एक प्रकार असतो की जेव्हा सगळ्या स्टेजवर लोक बघत आहे, लाईव्ह परफॉर्मन्स आहे, पण मला यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तर मग मी असा हात करील आणि बोलील जसं आपण कानफुसी करत असतो वर्गामध्ये बसून. अपेक्षा काय असते ते इतरांनी ऐकू नये किंवा इतरांना ऐकवणे हा त्याचा उद्देश पण नसतो. तसं राम केवळ आणि केवळ विदूषकाला म्हणतोय की अरे या 2 मुलांचं माझी स्टोरी खूप सेम वाटते आहे मला. मग तो विदूषक विचारतो, तो थोडासा माठच असतो, कसं काय बा तुला का सेम वाटते. त्याला काही वाटलं नाही विदूषकाला. पश्य एतौ अपि क्षत्रियौ सूर्य अन्वयौ. हे दोघंही जण क्षत्रिय आहेत, या दोघंही जण सूर्यवंशी आहेत. ठीक आहे. पितरी च अनयोः दारुणत्वं सूचनः अनुक्रोश शब्द. या दोघांच्याही पित्याने दारुण म्हणजे अतिशय काहीतरी भयंकर काम केलेलं आहे म्हणून ती निरनुक्रोश म्हणते आहे त्याला, म्हणजे दुष्ट माणूस म्हणते त्याला. मातुःच महात्म्य विभावनः देवी शब्द. आणि आई अतिशय आदरला पात्र अशी आहे, म्हणजे तिचं वागणूक अतिशय आदरणीय आहे आणि म्हणून तिला देवी म्हणतात. देवी कोणालाही नाही म्हणायचं, तर देवी अशा शब्दातून ते दिसतं. ततः प्रविशती तापसः कण्वः. आणि त्याच वेळेला कण्व नावाचे ऋषी आलेले आहेत दरबारामध्ये.
शृणोतु महाराज, आणि ते कण्व ऋषी सांगत आहे, सूर्य कुल वधू देवी सीता वाल्मिकीत तपोवने इमौ यमौ तनयौ जनयामास. आता कण्व ऋषी सांगतात की ऐकावे महाराज, सूर्यकुलाची जी वधू सीता देवी आहे ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये या 2 मुलांना जन्मदेती झाली. तिने या दोघांना जन्म दिलेला आहे. वाल्मिकी मुनीही तयोः नाम लवकुशौ इति चकार, आणि वाल्मिकींनी या दोघांचं नाव लवकुश असं केलेलं आहे. कथम कथम एतौ एव सीता तनयो, काय हे सीतेची 2 मुलं आहेत, हा पुत्र कुश हा पुत्र लव. मग आत्ता त्याला कळलंय रामाला की हे 2 माझी मुलं आहे. मग आता ते बेटा लव कुश असं म्हणतात आहे. कथम अयम तातः, हा तात हे आमचे बाबा आहेत. मग ओ बाबा असे म्हणून इथे परस्परम आलिंगयती, असे म्हणून त्यांनी परस्परांना आलिंगन दिलं. ठीक आहे. तीनही स्टोरींमधलं साम्य काय होतं रे पोरांनो? सांगा काय झालं? मिलना बिछडना. ठीक आहे. म्हणजे इतके वेळ त्यांना माहिती नसतं वडील आहे, आणि मग नंतर कळलेलं वडील आहे. आता तीनही स्टोरींमधली कॉमन थीम ती आहे. वडिलांची नावं काय आहे सांगा? पहिलं कोण? भीम वडील. हा, दुसऱ्या ह्याच्यातले वडील दुष्यंत. तिसऱ्या ह्याच्यातले वडील राम. आणि मग मुलांची नावं सांगा. पहिला घटोत्कच, दुसरं सर्व दमन, आणि तिसरं कोण? लवकुश. हे 2 जण. ठीक आहे. अच्छा, यांच्या आयांची नावं काय? आयांची नावं आलेली आहेत. काय? एकीचं नाव हिडिंबा, ती राक्षस. हां. दुसरी शकुंतला, हां ते आलेलं आहे नाव. हां. तिसरीचं सीता. पण सीतेला सीता नाही म्हणत ते पोरं. ते काय म्हणतात? देवी. म्हणजे आश्रमातले लोक तिला देवी म्हणतात, आणि वाल्मिकी काय म्हणतात? नाही काय? वधू म्हणजे सुनबाई. ठीक आहे. असं म्हणतात. काळामध्ये काय काय फरक आहे स्टोऱ्यांच्या? पहिलं 5व्या शतकातलं पूर्व, म्हणजे इसवी सन पूर्व 5वे शतक, इसवी सन 4थे शतक, इसवी सन पूर्व 1 ते 4, आणि हे 10वे शतक. लेखकांची नावं काय? 3 लेखक. पहिलं भास, दुसरं कालिदास, तिसरं दिंगनाद. ग्रंथांची नावं काय? मध्यम व्यायोगः, दुसरं अभिज्ञान शाकुंतलम, तिसरं कुंदमाला. धड्याची नावं वेगळी आहेत. कुंदमाला. अच्छा, या तिघांमध्ये साम्य स्थळं काय काय आहेत? म्हणजे साम्य काय आहे की पहिलं त्यांना छोटी छोटी टेस्ट होते. म्हणजे जसं भीम त्याला आकारावरून ओळखतो, त्याच्यानंतर त्याचा आवाज त्याच्या भावंडांशी साम्य वाटतं. इकडे दुष्यंताला काय दिसतं तर त्याचे चक्रवर्ती लक्षणं दिसतात पहिले. मग दुसरं काय दिसतं की एकच हे अन्वय, म्हणजे वंश एकच आहे असं कळतं. तिसरं काय कळतं की कुठेतरी याची आई अप्सराची संबंधित आहे, म्हणजे, आणि मग शकुंतला तिचं नाव आहे हे पण कळतं. मग नंतर मात्र त्याला ते सरळ सरळ रक्षाकरंड मिळतं, आणि मग तर DNA टेस्टिंगच होऊन जातं त्याचं. ठीक आहे. पण हे कालिदास हा मास्टरपीस, म्हणजे कालिदास हा खरंच ग्रेट का होता? त्यांनी ती नाटकाची ट्रीटमेंट बघा कशी सुंदर केलेली आहे. इतर दोघांची नाटकं छान आहेत, काय काय गोष्टी दिंगनादांनी खूप छान दिलेल्या आहे, की जसं त्याची आई म्हणते की दुष्ट म्हणते, बाबांचं नाव नाही घेते, तर हे काही काही गोष्टी त्यांनी छान केलेल्या आहे. पण तरीही कुठंतरी कालिदास हा कालिदास ठरतो. तर आता या 3ही नाटकांचं एकत्रित प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची तुम्ही. ठीक आहे. बाकी 3 नाटक झालेले आहे, आता 2 नाटक उरलेले आहे. तत्पूर्वी आपण गद्य किंवा पद्य काहीतरी घेऊया.